पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार कळंबोली परिसरात सार्वजनिक रस्ता अडवून नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्यांवर अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई केली। वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण कायम ठेवणाऱ्या 5 हातगाड्यांवर प्रभाग अधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ब अंतर्गत ही तोडक कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान प्रभाग समिती ब चे प्रभारी अधीक्षक मनोज चव्हाण, अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभागाचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते। या व्यतिरिक्त सिटी हॉस्पिटल कळंबोली परिसरातील यापूर्वी तोडण्यात आलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या पुन्हा त्याच ठिकाणी उभारल्याचे निदर्शनास आले होते। या झोपड्यांवर थेट तोडक कारवाई न करता झोपडपट्टी धारकांना स्वतःहून झोपड्या हटवण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले होते। या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत झोपडपट्टी धारकांनी स्वतःचे साहित्य आणि झोपड्या अतिक्रमित जागेवरून हटवून महापालिकेस सहकार्य केले। या यशस्वी कारवाई दरम्यान सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ब, अतिक्रमण विरोधी कारवाई पथक तसेच प्रभाग कर्मचारी उपस्थित होते। कोणतीही तोडक कारवाई न करता ही कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण झाली।